Hello friends. In previous video we started our new topic, that is rectifiers. What are the rectifiers? That which converts bidirectional AC into unidirectional DC, and the process is known as rectification, and the circuit which is used for rectification is known as rectifiers. In rectifiers we studied half wave rectifier, its advantages as well as disadvantages of half wave rectifier, and ripple factor of half wave rectifier is about 1.2. इथपर्यंत आपला टॉपिक कव्हर झालेला आहे. रेक्टिफायर्स मध्ये तीन टॉपिक आपल्याला घ्यायचे आहेत. एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, दुसरा आहे सेंटर टॅप फुल आणि तिसरा आहे ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. तर आज आपण नवीन दोन जे राहिलेले आहेत आपले या चॅप्टरचे, सेंटर टॅप आणि ब्रिज फुल वेव्ह, तो आपण आज घेणार आहोत. फॉर दॅट वन, फर्स्ट वन, लेट अस स्टार्ट विथ आवर second one, that is center tap. Now what is center tap? For that purpose, here I hide this one. So exactly the circuit diagram for center tap full wave rectifier. Here in half wave rectifier we studied that only positive cycle, negative cycle is rectified. Here in center tap full wave we trying to utilize the negative half cycle. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये निगेटिव्ह हाफ सायकलचा काहीच रोल नव्हता. आता काय करणार आहोत आपण, ती निगेटिव्ह हाफ सायकल आहे ती पण युटिलाइज करण्याचा प्रयत्न करणार आहोत सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये. हियर मोर दॅन वन डायोड इज युज्ड, दॅट इज टू डायोड्स आर युज्ड. यू कॅन सी इन अ सर्किट डायग्राम दिस D1 and this is D2. दोन डायोड वापरलेले आहेत. How it works, वर्किंग मध्ये आपल्याला येणारच आहे. Now to utilize the negative half cycle, one more diode is connected with a special type of transformer called as center tap transformer. This transformer here, a transformer, this is a primary, and this one is your bidirectional AC, that is about 230 volt. इथे ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, and this transformer is here center tap point C म्हटलंय. इथं सेंटर टॅप केलेला आहे म्हणून याला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. इथं म्हटलंय ना आता की स्पेशल टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर, and that transformer is nothing but center tap transformer. Now in center tap transformer the middle terminal is tapped so that its upper terminal A and lower terminal B becomes opposite in phase. ऑपोजिट इन फेज म्हटल्यानंतर काय येणार आहे, ऍक्च्युअली काय होत आहे की इफ आय से पॉइंट ए इज पॉझिटिव्ह, इफ आय से इथे म्हटलेलं आहे बघा, इफ द टर्मिनल ए इज पॉझिटिव्ह देन टर्मिनल बी इज निगेटिव्ह. कुणाशी, तर पॉइंट सी. विथ रिस्पेक्ट टू सेंटर टॅप म्हटलेलं आहे, इफ ए इज पॉझिटिव्ह देन बी इज निगेटिव्ह ऍज कम्पेअर्ड टू और विथ रिस्पेक्ट टू सेंटर टॅप. नाउ here you can see the circuit diagram. Circuit diagram मध्ये काय दाखवलं आहे, AC प्रायमरी कॉइल, then कोर म्हणतो मी याला, सेकंडरी कॉइल, here सेंटर टॅप. this is known as जम्पर. इथं जॉइंट नाहीये. हा जो सिंबल आहे या वायर वरनं दुसऱ्या वायरने जम्प केलेला आहे, इथे जॉइंट नाही. हा फक्त सर्किट इथे जॉईन केलेला आहे, म्हणजे ए पासून एक डायोड टाकलाय बी पर्यंत आणि बी पासून एक डायोड टाकलेला आहे. डायोडची डायरेक्शन लक्षात ठेवा, दोन्ही बाजू निगेटिव्ह साइड जे आहेत त्या उभी लाईन म्हणजे निगेटिव्ह साइड या बाजूला आहे, आणि त्या दोन निगेटिव्ह साइड म्हणजे दोन कॅथोड एकमेकांना कनेक्ट करून आपण आउटपुट घेणार आहोत अगेन्स्ट द लोड रेजिस्टन्स इन RL इज अर्थिंग. सेंटर टॅप परत एकदा RL ला कनेक्ट केलेला आहे, अर्थिंग केलेला आहे. इथे अक्रॉस द RL, दॅट इज लोड रेजिस्टन्स, we are trying to get our output from this rectifier, that is center tap full wave rectifier. VO म्हटलेलं आहे आउटपुट व्होल्टेज, इथे प्लस घेतला आहे, इथे मायनस घेतलेला आहे. नाउ how center tap works. Here diodes are conducting in alternate cycle in center. पहिल्या स्लाइड मध्ये काय सांगितलं की center tap rectifier diodes are conducting in alternate cycle so that current through RL flows in same direction for both half cycles. Both half cycle म्हणजे
हाफ वेव्ह रेक्टिफायर जर तुम्ही अगोदर घेतला तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की वरच्या बाजूला जी असेल ती पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि आपण लोअर किंवा खालच्या बाजूने जी घेतलेली आहे बिलो त्याला काय म्हणणार आहोत निगेटिव्ह हाफ सायकल. मग बाय डायरेक्शनल म्हणतो आपण याला पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हाफ सायकल. इथे पॉझिटिव्हला एक डायोड कंडक्ट करतो आणि निगेटिव्ह पण आपण युटिलाइज करतो म्हणजे निगेटिव्हला एक डायोड कंडक्ट करतो. हाऊ इट वर्क्स वर्किंग मध्ये येणार आहे की दोन डायोड एका पाठोपाठ एक कसे वर्क करणार आहेत. नाउ हिअर फर्स्ट वन आता पॉझिटिव्ह लूप साठी घेतलेलं बघा इथे तुम्हाला पॉझिटिव्ह लूप पण दिसेल. अगोदर मी सर्किट एक्सप्लेन करतो मग काय लिहिलेलं आहे ते बघूया आपण. बघा इथे पॉझिटिव्ह लूप दिसते. हा आता इकडचा एसी घेतलेला नाहीये इथे कोर आहे आपली कोरच्या अगोदर प्रायमरी आहे मग ट्रान्सफॉर्मर मग इकडनं येतोय तुमचा 230 व्होल्ट एसी तो आहे. बट आता तिथनं येतोय तो पॉझिटिव्ह आल्यानंतर हिअर ए इज पॉझिटिव्ह अँड बी इज निगेटिव्ह. बघा इथे बी निगेटिव्ह म्हटलंय ए पॉझिटिव्ह. ए दॅट इज point of the secondary coil is positive where C is negative here and B is also negative as compared to C. आपण काय म्हणतोय मी A आणि B ला कंपेअर करत नाही. A कोणाबरोबर कंपेअर करतोय तर C बरोबर. A पॉझिटिव्ह C निगेटिव्ह. इथे मात्र C B निगेटिव्ह then C पॉझिटिव्ह येणार आहे. How it works? Let us say first one. Suppose in first half cycle of a terminal A is positive, then B is negative with respect to terminal C. A positive असेल तर B काय होणार आहे? निगेटिव्ह होणार आहे. जर B निगेटिव्ह झाला तर B जर निगेटिव्ह झाला then it works like an open switch. Open switch म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये. रिव्हर्स बायस म्हटल्यानंतर ही लूप काम करणार नाही. मग करंट फ्लोज फ्रॉम दिस वन. इथे बघा दिस वन इज युअर क्लोज स्विच. हा डायोड वर्क होतोय म्हणून याला थोडासा ब्लॅक केलेला आहे त्यांनी. दिस D1 इज इन फॉरवर्ड बायस अँड D2 इज इन रिव्हर्स बायस. D1 आहे फॉरवर्ड बायस मध्ये D2 आहे रिव्हर्स बायस मध्ये. सो वी से हियर करंट फ्लोज फ्रॉम टर्मिनल A D1 through RL to the terminal center म्हणतो इथे फार तर TAP पाहिजे सेंटर टॅप C. म्हणजे बघा A पासून D1 पासून RL आणि मग सेंटर टॅप कडे and we got the output here as this loop किंवा पॉझिटिव्ह हाफ सायकल. लक्षात येत आहे काय घेतलं बघा इथे दाखवली डायरेक्शन या प्रकारे येते इथे येते इकडे येते इथे येते आणि सेंटर टॅप कडे येते आणि मग सेंटर टॅप कडनं इथं आपल्याला आउटपुट घेतोय आपण RL ला. हा VO अक्रॉस द RL लोड रेझिस्टन्स म्हटलेलं आहे त्याला. या लोड रेझिस्टन्सला आपण काय करतोय आउटपुट घेतो. नाउ दिस इज फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल. व्हॉट अबाउट निगेटिव्ह हाफ सायकल? सेकंड मध्ये काय सांगतायत बघा. इन द नेक्स्ट हाफ सायकल दॅट इज इन निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पोलॅरिटी ऑफ AB गेट्स रिव्हर्स्ड. पोलॅरिटी गेट्स रिव्हर्स अर्थ काय होतो पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये A पॉझिटिव्ह होतं आता पोलॅरिटी रिव्हर्स झालेली आहे. सो वी से हियर A इज निगेटिव्ह अँड B इज पॉझिटिव्ह ऍज कंपेअर्ड टू और विथ रिस्पेक्ट टू टर्मिनल C. सो हियर गेट रिव्हर्स बघा A becomes negative and B is positive with respect to this C. So diode D1 this becomes रिव्हर्स. बघा इथे काय दिसतंय आपल्याला एनोड दिसतोय. इकडनं काय आलाय हा आता तर A निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह इज कनेक्टेड टू एनोड. सो वी से इट इज नथिंग बट द रिव्हर्स बायस and reverse bias that works like as an open switch. So here this loop does not conduct. ही लूप कंडक्ट करत नाही. मग कंडक्ट कोण करतंय तर आता बघा हा पॉझिटिव्ह आलाय हा पॉझिटिव्ह B पॉझिटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह इथे घेतलाय. मग पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू एनोड सो फॉरवर्ड बायस. सो हियर D2 acts or D2 conducts. So current flows from terminal B. Current flows from terminal B through D2 through RL to the terminal C again. Thus output voltage is developed which is same of that the positive half cycle and it is again in the same direction. इथं निगेटिव्हचं पण काय झालेलं आहे पॉझिटिव्ह लूप मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बघा ना युनि डायरेक्शनल आणि बाय डायरेक्शनल मध्ये हाच तर फरक आहे
युनिडायरेक्शनल म्हणजे एकच पॉझिटिव्ह आली. अगोदरचं जर आपण सर्किट केलं तर इथे काय आलंय पॉझिटिव्ह फर्स्ट केसमध्ये किंवा ए पॉझिटिव्ह असताना, किंवा मी फार तर असं म्हणतो की इनपुट पॉझिटिव्ह हाफ सायकल असताना. इथे इनपुट निगेटिव्ह हाफ सायकल आहे, बट वी गॉट द पॉझिटिव्ह इन सेम डायरेक्शन. पॉझिटिव्ह हाफ सायकलच आलेली आपल्याला आउटपुट. सो करंट बघा, करंटचे डायरेक्शन बी थ्रू D2 थ्रू RL थ्रू C and we got the output as here. बघा इथे आउटपुट आलंय आपल्याला थ्रू. इथे हा जो आहे हा रेजिस्टर म्हणजे काय आहे RL. तो इकडे ना इथे लिहायला पाहिजे RL, लोड रेजिस्टन्स. लोड रेजिस्टन्सला आपण आउटपुट घेतोय. नाउ सेम बघा आता इथे दिसेल तुम्हाला वेव्ह फॉर्म मध्ये इनपुट AC बाय डायरेक्शनल. इकडे पॉझिटिव्हचा ही पॉझिटिव्ह पहिली पॉझिटिव्ह कोणी तर D1 ने रेक्टिफाय केली. D2 ने काय केलं निगेटिव्ह हाफ सायकल रेक्टिफाय करून तिला पॉझिटिव्ह केलं. परत पॉझिटिव्ह आली D1 चं काम झालं. मग ज्यावेळी पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल D1 कंडक्ट करतोय आणि D2 इज इन रिव्हर्स बायस. लक्षात येते काय सांगतोय, D1 जो आहे तो कंडक्ट करतोय पॉझिटिव्ह हाफ सायकलला, D2 रिव्हर्स बायस मध्ये आहे. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये कोण कंडक्ट करतोय तर D2 कंडक्ट करतोय अँड D1 इज इन रिव्हर्स बायस. इनपुट आणि आउटपुट वेव्ह फॉर्म तुमच्या समोर आहेत. नाउ हिअर सेंटर टॅप फुल वेव्ह मध्ये इतकंच आहे आणि याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. ऍडव्हान्टेजेस जर घेतलं तर मला ऍडव्हान्टेजेस असं सांगता येईल की हा हाफ वेव्ह पेक्षा बघा फर्स्ट काय सांगितलं, इट इज मोर डीसी व्होल्टेज दॅन हाफ. ऑब्वियस आहे हाफ वेव्ह मध्ये निगेटिव्ह हाफ सायकल कंडक्टच करत नव्हतं कारण ओनली वन डायोड इज प्रेझेंट हिअर. मग पॉझिटिव्ह हाफ सायकल रेक्टिफाय होत होती, निगेटिव्ह हाफ सायकल येतच नव्हती म्हणजे स्किप आउट केलेली होती निगेटिव्ह. मग फक्त पॉझिटिव्ह येत असतो. हिअर सेंटर टॅप मध्ये काय होतंय मोर डीसी व्होल्टेज दॅन हाफ वेव्ह. रिपल फ्रिक्वेन्सी इज डबल्ड. रिपल फ्रिक्वेन्सी मागच्या वेळी सांगितली होती. रिपल फ्रिक्वेन्सी कशी झालेली आहे डबल का, बिकॉज देर आर 2 सायकल्स डेव्हलप अँड इट इज 2 टाइम्स इनपुट फ्रिक्वेन्सी. FIN म्हटलेलं आहे हा 2 टाइम्स इनपुट फ्रिक्वेन्सी. सपोज आपली AC ची फ्रिक्वेन्सी इफ आय से 50 हर्ट्झ, देन फुल वेव्ह रेक्टिफायर सेंटर टॅप फुल वेव्ह मध्ये जी काही फ्रिक्वेन्सी आउटपुटला येणार आहे रिपल फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण त्याला. दिस रिपल फ्रिक्वेन्सी इज 2 टाइम्स इनपुट, सो इट इज 100 हर्ट्झ. Therefore more ripple frequency in center tap. Less ripple बरोबर आहे, लेस रिपल दॅन हाफ वेव्ह. रिपल फॅक्टर इज 0.48. लेक्चर ज्यावेळी सुरुवात झालं त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं हाफ वेव्ह मध्ये किती घेतलेलं आहे, इट इज अबाउट 1.2. जितका रिपल कमी तितकी फ्रिक्वेन्सी म्हणून जास्त येते. सो अगोदर काय आहे रिपल आलेला आहे हाफ वेव्ह मध्ये 1.2, इथे किती आलेला आहे 0.48. बट याचे जसे ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचप्रमाणे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. What are the disadvantages? First one, it is essential which increases the cost. म्हणजे कोण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर असल्याशिवाय सेंटर टॅप ब्रिज फुल वेव्ह तयारच, सेंटर टॅप फुल वेव्ह आपल्याला तयार करता येणार नाही, सर्किट कनेक्ट करता येणार नाही. म्हणजे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर साठी मला सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज essential and it is cost is higher than that of as compared to the simple transformer. प्रायमरी कोर आणि ट्रान्सफॉर्मर सेकंडरी असलेल्या ट्रान्सफॉर्मर पेक्षा सेंटर टॅपची फ्रिक्वेन्सी म्हणण्यापेक्षा काय म्हणतो मी त्याला कॉस्ट जी आहे ती कॉस्ट कशी आहे जास्त आहे. सो हिअर दॅट इन्क्रीजेस द कॉस्ट ऑफ दिस रेक्टिफायर. देन PIV पीक इन्व्हर्स व्होल्टेज मी तुम्हाला सांगितलं होतं. It is 2 times VP. तो जर ग्राफ आठवत असेल हाफ वेव्ह मधला 2 times VP. Therefore cost of the diode is more again. याची कॉस्ट पण कशी असणार आहे जास्त असणार आहे. डायोड एक पेक्षा किती डायोड आहेत इथे 2 डायोड्स आहेत. मग आणखी डिसएडव्हान्टेजेस काय सांगितलंय, स्टील रिपल इज देअर. काय रिपल आहेच ना 0.48 का रिपल आहे. आउटपुट इज फुल वेव्ह पल्सेटिंग DC. अगेन आउटपुट इज फुल वेव्ह पल्सेटिंग DC. आता तुम्ही असं म्हणणार की रिपल वर काय आहे
तर रिपल फॅक्टर डिसाइड्स, रिपल फॅक्टरचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगितलं होता. रिपल फॅक्टरचा फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला? येस, इट इज द रेशो. कुणाचा रेशो आहे? एसी व्होल्टेज इन आरएमएस टू द डीसी आउटपुट व्होल्टेज. मग एसी किती आहे? एसी व्होल्टेज इन रूट मीन स्क्वेअर, आरएमएस सांगितलं होतं मी तुम्हाला, डिवायडेड बाय डीसी आउटपुट व्होल्टेज. आणि पर्सेंटेज साठी आपण त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं होतं. दॅट इज पर्सेंटेज रिपल इज इक्वल्स टू रिपल फॅक्टर इंटू 100. सो हियर रिपल फॅक्टर इज 0.48, यापेक्षा कमी नाहीये. ब्रिज वेव्हचा पण इतकाच आहे. हाफ वेव्हचा मात्र जास्त आहे, दॅट इज 1.2. दॅट इज द डिसएडव्हांटेजेस ऑफ हाफ वेव्ह. तो ऍक्च्युअली आपण डिसएडव्हांटेजेस मध्ये टाकलेला आहे. दिस इज ऑल अबाउट सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. ऍडव्हांटेजेस घेतले मी, डिसएडव्हांटेजेस घेतलं. त्याची सर्किट डायग्राम ड्रॉ करताना 2 डायोड, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, लोड रेझिस्टन्स. 2 डायोडचा कॅथोड एकत्र करायचा आणि तो कुठे दिलेला आहे? लोड रेझिस्टन्सला. आणि लोड रेझिस्टन्स थ्रू आपण काय केलेलं आहे? अर्थिंग केलेलं आहे. ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस. वर्किंग घेताना फर्स्ट लूप, पॉझिटिव्ह लूप कशी वर्किंग होते? पहिला डायोड कंडक्ट करतो, करंट कुठनं फ्लो होतो तो हे सांगितलं. सेकंड केस मध्ये काय करायचंय तुम्हाला? निगेटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह म्हटल्यानंतर D1 रिव्हर्स बायस मध्ये ओपन स्विच होईल, D2 कंडक्ट करेल आणि करंट फ्लोज थ्रू B, D2 थ्रू RN टू C and we got the output voltage at VO, that is across the load resistance RL. This is all about center tap full wave rectifier. One last topic of this chapter is bridge full wave rectifier. Now, this is the popular rectifier circuit because the output is full wave DC and center tap transformer is not required here. Normal transformer is used here. बघा ना, इथे दिसेल तुम्हाला. This is bidirectional AC आणि इथे आउटपुट घेताना unidirectional DC घेणार आहोत आपण. Now, you can see the circuit diagram here. Input AC 230 volt AC घेतलेला आहे and इथे आपण घेतलेले आहे हा ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी, कोर, सेकंडरी. व्हाय इट इज कॉल्ड ॲज ब्रिज? याला ब्रिज का म्हणतात? इथे ब्रिज दिसेल बघा तुम्हाला. 4 डायोडचा काय तयार केलेला आहे? ब्रिज. बघा, हा ए पासून झालेला आहे, त्याला 2 डायोड कंडक्ट आहेत. एक फॉरवर्ड मध्ये आहे, एक रिव्हर्स मध्ये आहे. तसंच सेम बी पासून आलेला आहे, त्याला 2 डायोड आहेत, 1 and 2. मग बघा, बी पासून घेतला तर एक रिव्हर्स आहे, एक फॉरवर्ड आहे. आता ऍट अ टाइम कोणतेही 2 वर्क होणार आहेत. म्हणजे एक तर D1 आणि D3 कंडक्ट करल किंवा D2 आणि D4 कंडक्ट करल. सायमल्टेनियसली हा काय होईल? D1 आणि D3 कंडक्ट करल, D2 D4 कंडक्ट करल. हा जो ब्रिज तयार होतो, म्हणूनच तर याला काय म्हणतात? ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. नाउ लेट अस गो टू द वर्किंग. बघा, डायग्राम लक्षात ठेवा. ए पासून 2 आहेत, D1 आणि D4, एक फॉरवर्ड एक रिव्हर्स, असं लक्षात ठेवा. कारण इट डिपेंड्स, मी सांगताना तर फॉरवर्ड रिव्हर्स सांगतोय, बट ए ची पोलॅरिटीवर पण डिपेंड. ए जर पॉझिटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह होईल, म्हणजे हा फॉरवर्ड होईल, हा कंडक्ट करेल. हा कंडक्ट करणार नाही, मग कोण कंडक्ट करेल? हा कंडक्ट करेल. ठीक आहे, या प्रकारे इथून असा येईल, हा फॉरवर्ड होईल आणि इथे आपल्याला आउटपुट मिळणार आहे. नाउ लेट अस टॉक अबाउट वर्किंग. Both half cycles of AC current through RL, that is load resistance, is flowing in the same direction like center tap rectifier. Center tap सारखंच आहे, but in bridge rectifier, in each half cycle, 2 diodes are in forward bias and other 2 diodes are reverse bias. अगोदरच्या सेंटर टॅप मध्ये आपण 2च डायोड घेतले, इथं मात्र काय आहे? 4 डायोड्स आहेत. बट सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज नॉट नीडेड हियर, नॉट इसेन्शियल. सेंटर टॅप पाहिजे असं काही नाही. नो, काय सांगतायत बघा पुढे 2 केसेस. परत एकदा, पॉझिटिव्ह लूप साठी काय असेल आणि निगेटिव्ह लूप साठी काय असणार आहे. मग फर्स्ट वन, सपोजिंग फर्स्ट हाफ सायकल ऑफ AC, टर्मिनल A is positive with respect to terminal B. Terminal A is positive with respect to terminal B. Then diode D1 and D3 becomes forward biased. मी अगोदरच सांगितलं, D1 आणि D3 बरोबर असणार. फॉरवर्ड झाले तर दोन्ही फॉरवर्ड होणार, रिव्हर्स झाले तर दोन्ही रिव्हर्स होणार. मग D2 आणि D4 असणार. D2 आणि D4 फॉरवर्ड झाले तर दोन्ही फॉरवर्ड, रिव्हर्स झाले तर दोन्ही रिव्हर्स होणार आहे. Here
D1 and D3 positive loop साठी D1 D3 becomes forward biased and D2 D4 becomes reverse biased. Current direction is from terminal A through D1 through RL through D3 to terminal B. बघा इथे दिसत A पासून कुठे आला D1, then D1 पासून कुठे गेला RL, RL पासून कुठे गेला D3, D3 पासून कुठे गेला B कडे. So one loop is formed and we got the output again here across the load resistance, and output is nothing but IL into RL with the help of Ohm's law. V is equals to IR. V is equals to IR. तो Ohm's law आहे, त्यानुसारच आपल्याला इथे आउटपुट घेता येईल. that VO output voltage is equals to load current multiplied by load resistance. इथे आउटपुट आपल्याला मिळतंय. हा झाला कशासाठी पॉझिटिव्ह. बघा करंट कुठनं फ्लो झालाय A पासून कुठे D1 फॉरवर्ड बायस झालेला आहे कारण हा पॉझिटिव्ह. पण आता हा पॉझिटिव्ह इथे आला तर this one is negative. So positive is connected to negative. Here D4 becomes reverse bias. As D4 reverse bias मध्ये आहे, सेम D2 पण काय होईल रिव्हर्स बायस. बघा ना, हा पॉझिटिव्ह आला की इथे आला, हा निगेटिव्हला कनेक्ट होईल. सो we say D2 and D4 are in reverse bias. They works like an open switch. They do not conduct. So here who conducts? D1 and D3 conducts the current, and current flows like this on A to D1 to RL through D3 again to the B, and one loop is formed and we got the output as this positive cycle. What happens at the next, that is negative half cycle. निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल? निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल? पहिल्यासारखंच पोलॅरिटी काय होणार आहे रिव्हर्स म्हणजे काय, ए काय होईल तर निगेटिव्ह होईल, बी काय होईल तर पॉझिटिव्ह होईल. बट सेंटर टॅप मध्ये आपण सांगितलं होतं विथ रिस्पेक्ट टू सी, इथं विथ रिस्पेक्ट टू सी दॅट इज सेंटर टॅप नाही, मग ए डायरेक्ट पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह. आता आपण सेकंड सायकल मध्ये आलो, मग ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह. नाउ आता हा निगेटिव्ह झाल्याबरोबर बघा निगेटिव्ह इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह रिव्हर्स बायस. मग हा ओपन स्विच दोन्ही ओपन स्विच, मग इकडे कंडक्ट करंट होणार नाही. मग निगेटिव्ह आला इथे, निगेटिव्ह इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. सो D2 and D4 are forward bias and D1 and D3 are reverse bias. ब्रिज म्हणून त्याचं नाव ब्रिज आहे. जर तुम्ही या वेने गेले तर हा इकडे जाऊ देणार नाही, मग ब्रिज असा तयार होतो इकडून परत इकडे. आता आपण कोणत्या वेने चाललोय बघा, डायरेक्शन करंटचे डायरेक्शन बी कडनं आलाय ना, इथे बी, मग कुठे आला D2 बसनं कुठे गेला बघा, डायरेक्शन गेलेला आहे तो D4 आणि परत कुठे गेला ए. मग हा या मार्गाने गेला, इकडे जाऊ देणार नाही, या रूटने तो जाणार नाही. आपण म्हणतो ना इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे, तसा हा ओपन स्विच म्हणून काम करल, हा इकडे जाऊ देणार नाही. तसंच केस D3 संदर्भात पण, म्हणजे D2 आणि D4 कंडक्ट करल and current through circuit is from terminal B through D2 through RL through D4 to terminal A. That indicates current through RL is in the same direction as in first half cycle. So we again got the same loop or same output voltage here. मग एका डायरेक्शन मध्ये आले, आता दोन्ही पॉझिटिव्हला आलेले आहेत. सो दिस इज द वर्किंग ऑफ ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. यामध्ये फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर लूप कशा फॉर्म होणार आहे. D1 आणि D3 जर रिव्हर्स असतील तर D2 आणि D4 फॉरवर्ड असतील निगेटिव्ह साठी, आणि पॉझिटिव्ह साठी पॉझिटिव्ह लूप साठी म्हणजे ज्यावेळी A पॉझिटिव्ह असेल त्यावेळी D1 आणि D3 फॉरवर्ड बायस मध्ये असतील आणि D2 आणि D4 रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे. व्हॉट अबाउट द वेव्ह फॉर्म्स हियर? वेव्ह फॉर्म्स आर लाईक दिस वन. बघा इथे लक्षात येईल तुमच्या, पॉझिटिव्ह साठी कोण फॉरवर्ड तर D1 आणि D3, D2 आणि D4 लिहिलेले नाही तिथे पॉझिटिव्ह मध्ये कारण ते रिव्हर्स बायस मध्ये आहे. मग निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये, तर निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये D1 आणि D3 रिव्हर्स and D2 and D4 फॉरवर्ड. सो इथे D1 आणि D3 लिहिलेले नाहीत. D1 आणि D3 का नाही लिहिले? कारण ते रिव्हर्स बायस मध्ये आहे.
Same for pulsating DC voltage, here AC input voltage. Bidirectional, here unidirectional. These working and waveforms, this is nothing but all about bridge full wave and last advantages and disadvantages. First one, let us see the advantages. बघा याचे advantages जास्त आहेत. फर्स्ट काय सांगताय, मोर डीसी आउटपुट व्होल्टेज दॅन हाफ वेव्ह. ऑब्वियसली हाफ वेव्ह पेक्षा जास्त आहे, कारण हाफ वेव्ह निगेटिव्ह हाफ सायकल कंडक्टच करत नाही. रिपल इज लेस बिकॉज रिपल फ्रिक्वेन्सी इज ट्वाइस एफ इन. अगोदर म्हणजे कुठे, सेंटर टॅप मध्ये काय घेतलं आपण, सेम फ्रिक्वेन्सी 2 टाइम्स इनपुट फ्रिक्वेन्सी. मग 50 असेल तर 100 हर्ट्ज झालेले. रिपल फॅक्टर किती आहे, 0.48. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज नॉट रिक्वायर्ड, दॅट मीन्स लो कॉस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. तिथं जो ऍडव्हान्टेज होता तिथं म्हणजे कोणता, अगोदरचा आत्ताच्या सेकंड जो घेतला आपण सेंटर टॅप फुल वेव्ह, तिथं सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरला म्हणून त्याची कॉस्ट जास्त आहे. इथे नॉर्मल ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे, जनरल ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. सो वी से दॅट कॉस्ट इज मच लेस ऍज कम्पेअर्ड टू सेंटर टॅप. पण हाफ वेव्ह पेक्षा कॉस्ट जास्त आहे याची, कारण 4 डायोड पण वापरलेत आपण इथे. पीक इनव्हर्स व्होल्टेज इज ओनली व्हीपी. अगोदर ट्वाइस व्हीपी होतं. कशामध्ये, सेंटर टॅप मध्ये. आपण हा डिफरन्स जो आहे तिघांचा, तो जो चार्ट आहे तो चार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोतच. Why VP? Because maximum secondary voltage of transformer is VP in bridge rectifier. Peak inverse voltage PIV appears across 2 diodes. कोणतेही दोनच, either D1 D3 असतील किंवा D2 D4. These are the advantages of bridge full wave rectifier. What are the advantages आहेत म्हटल्यानंतर असं म्हणतात की आता सगळ्यांचे advantages सांगितलेत, सगळ्यांचे disadvantages, बट याचा देखील काहीतरी disadvantages आहेत. ड्रॉबॅक काय सांगितले, 4 डायोड्स आर रिक्वायर्ड. किती डायोड वापरले, 4 डायोड्स आर रिक्वायर्ड, बट इट इज नॉट मच इम्पॉर्टंट. किती डायोड, कारण डायोडची कॉस्ट ट्रान्सफॉर्मर पेक्षा खूपच कमी आहे. सो इसे हियर 4 डायोड वापरले इतका काही फरक पडणार नाही, बट स्टील 4 डायोड वापरायचे ना, ब्रिज तयार करायचे. सो दिस फर्स्ट डिसएडवांटेजेस ऑफ ब्रिज फुल वेव्ह. Now, another drawback काय सांगितलं, for each half cycle 2 diodes are conducting and both diodes are in series with RL that drops output voltage by 0.7 plus 0.7, that is 1.4 volt, where 0.7 voltage drop takes place across a diode. If it is a silicon diode, it reduces output voltage by 1.4 volt. It is significant in low voltage power supply. कुठे असणार आहे आता मेन, याला दुसरा ड्रॉबॅक किंवा डिसएडवांटेजेस काय आहे, 2 डायोड ऍट अ टाइम कंडक्ट करतात. एकासाठी ड्रॉप डाऊन व्होल्टेज किती आहे, ड्रॉप आउटपुट व्होल्टेज 0.7. 2 कंडक्ट करतात 0.7 सिलिकॉन डायोड साठी, 0.7 प्लस 0.7, सो 1.4 व्होल्ट होईल. तो 1.4 व्होल्ट इतका ड्रॉप डाऊन व्होल्टेज आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. इथे सांगितले इट रिड्युसेस द आउटपुट व्होल्टेज बाय 1.4 व्होल्ट. हा कुठे वापरता येईल, लो व्होल्टेज पॉवर सप्लाय मध्ये सहजासहजी वापरता येतो. सो हियर लेट अस गो टू द मेन स्क्रीन हियर. सो विथ दिस ब्रिज फुल वेव्ह युअर फर्स्ट चॅप्टर completes here, that is semiconductors and diodes. यामधले न्यूमरिकल आणि चार्ट राहिलेला आहे. चार्ट कशाचा आहे, तर डिफरन्स म्हणजे डिस्टिंग्विश म्हणतो मी फार तर, की हाफ वेव्ह मध्ये व्हीपी किती आहे, पीआयव्ही किती आहे, त्याच्यानंतर सेंटर टॅप मध्ये किती आहे, त्याच्यानंतर ब्रिज फुल वेव्ह मध्ये किती आहे, असे साधारण एक 5 ते 6 डिस्टिंग्विशचे पॉइंट आहेत. फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे, हाफ वेव्ह मध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे, इकडे दोन्हीमध्ये 2 टाइम्स फ्रिक्वेन्सी इनपुट फ्रिक्वेन्सी आहे. हे सगळे जे डिस्टिंग्विशचे पॉइंट आहेत तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करेल. आणि एक साधारण 4 ते 5 न्यूमरिकल आहे, तो न्यूमरिकल पण मी तुमच्या बरोबर डिस्कस करेल. पण थांबूया इथे. तुम्हाला लक्षात येत असेल, जर या अगोदर पण सांगितलं काही अडचण असेल तर यू कॅन आस्क. सो मी थांबतो इथे. बाय बाय.